आमचा नियोजन अजिबात काही नाही, झिरो नियोजन. राम राम मंडळी, गासे व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. थँक्यू. तर कॅमेरा पकडला तर अक्षरशः बेकार अवस्था आली. तुला काय सांगू, बरोबर 3.5 तास गाडी आपली उशिरा आहे. लोकमान्य टिळक मदुराई एक्सप्रेस, अक्षरशः बेकार अवस्था आली. वैतागलो पुन्हा स्टेशनला येऊन आणि जवळजवळ आता पोचलंच. 4:30चा टायमिंग आहे. आता वाजल्यात बरोबर 7:50 आता येईल इथं. जो हाऊस होती, जी मजा होती, ती सध्या आपली सगळी डाऊन झाले आणि आता पुन्हा स्टेशनला आहे. तर बच्चा बर्थडे मला भेटलेला आहे थेट पुन्हा स्टेशनला. ही लोक सगळे थांबले त्यासाठीच. लय गर्दी आहे तिकडे पुढे पुढे पुढे. तर आमची सीट आहे D7. चिल्लर पार्टी जाम मजा करना यो. लेकिन सुन के अच्छा लगा. तर मंडळी फायनली ट्रेन आली. बरोबर वैताग आला आम्हाला जाम. बरोबर 8 वाजून 10 मिनिटांनी मदुराई एक्सप्रेस. आमची बुकिंग आहे AC मध्ये आहे, त्यामुळे तिकीट जास्त महाग आहे, थोडीशी नॉर्मलपेक्षा महाग आहे. तर तिकीट आहे जवळजवळ 1800 ते 1900 रुपये तिकीट पडते आपला लास्ट ऑफ मदुराईपर्यंत. आणि थेट आपला आता यास. तर बाय 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 करताना आमची ट्रेन फायनली आलेली आहे आणि मंडळी कुठं बाहेर ती बघायला लागते आपली. आलो 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 बाय बाय आलो आलो बाय. कुठं आहेत बाकी? तर आमचे फायनली ट्रेन AC आहे. AC म्हणजे गारगार वाटेल आम्हाला. आणि एंट्री काय भाऊ पण कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. आमचं काय गोष्ट आहे. तर बघूया आता कसा गारगार लागते AC मध्ये. AC तिकीट घेतले लोकांना AC मध्ये कटकट नसतं. एंट्री गेलो संजय मध्ये गारटला शाप गारटला. हा AC नको. वाह क्या एक्टिंग कर रहा है. आमचे पैसे परत द्या, रिटर्न द्या. समीर गार झोपला इथं. सुरुवात आहे बाबा आमचा. लाईट लावत. हा दिसत नाही आम्हाला. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. यस हमारा दोस्त मिल गया. यस मिल हमारा खाना आ गया. यस खाना आ गया. हे प्रभू. आणि ट्रेन मध्ये आहे आणि ट्रेन मध्ये तुम्ही AC जर बुक केली तर तुम्हाला बरोबर अशा 4 वस्तू भेटतात. 2 चादर, 1 ब्लँकेट आणि 1 उशी. तर अशा 4 वस्तू तुम्हाला एका माणसाबरोबर सोबत भेटतात. तर ह्या अशा ब्लँकेट, ही उशी आणि चादर इथं बाजूला कुठेतरी असेल तर अशा प्रकारे एका माणसासोबत एवढं भेटतात. या आता फायनली आमचा जेवायचाच कार्यक्रम होतोय. बरोबर 7:30 वाजले. आमचा आजचा पहिला दिवस आणि भुर्जी आणि चपाती आणि तिकडे आहे चिकन. तर दरम्यान रात्री जेवायची सोय आमची चालू आहे. सगळी इथं आहेत 10-12 जण आणि तिकडे आहेत 10-12 जण. टोटल 12 जण आहेत. अरे कहना क्या चाहते हो. मांग्या जेवण झालेलं आहे आमचा. राम राम मंडळी, आज आहे दिवस दुसरा आपला. म्हणजे रात्री झोपून सकाळी उठलो थेट आणि आता वाजलं 7:42 झालेले आहेत. तर दुसऱ्या दिवसामधला आपला सध्या आपण आहोत गुंतगुल जंक्शनच्या पुढे आहे ही ट्रेन आपली आहे इथे. बरोबर 4 तास जवळजवळ ट्रेन उशीर आहे. लय बेकार अवस्था आली. रेल्वे स्टेशन थांबून बघितलं असेल. नाही ही आमची मंडळी सध्या आता आवरावरी करताय. ब्रश ब्रश लावून फेस वॉश. आमच्या मंडळाचं सगळं असतं, साबण, ब्रश, मेन म्हणजे आता बॉडी स्प्रे पण आणलाय. तर असा आमचा मंडळ जाम श्रीमंत आहे. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. तर सध्या जंक्शन कुठला गुंतकलच्या जंक्शनच्या पुढे आहे आम्ही. जाम आणि इकडे बघ घरात नाही बघ, शेती पण नाही लावली लोकांनी. भात तर लावला असता आम्ही. आणि आपल्याकडे असतं तर आपल्याला लगेच पेरकुट्या मारून कुर्ला असता. आणि कुर्ला असं लगेच जागा चामारी. अतिक्रमण करायला आमच्या आंबेकर गावला पुढे आहे. तर तुम्हाला करमणुकीसाठी असं तुम्ही पत्ता घेऊन
टाइमपास करू शकता ट्रेनमध्ये. एक ग्रुप मागे आहे, एक ग्रुप इथे आहे आमचा. बघा इथं पण तेच चालू आहे कार्यक्रम. करमणुकीसाठी तुम्ही टाइमपास पत्ता घेऊन या आठवडीने. गेमच झाली. बघा तुमच्याकडे पत्ता नसेल ना तर असा गेम खेळू शकता तुम्ही. अशी काय यस. तर अशा प्रकारे तुम्ही एन्जॉय करू शकता. गप्प नाही बसा, काहीतरी मजा करत बसा. हे असे कामगार असतात डब्यासाठी, एसीच्या डब्यांसाठी खास साफसफाई करायला वगैरे झोपलेत असतात ते इथे. हे जे तुम्हाला बाजूला खान दिसत ते कडप्प्यांची मार्बलची खान आहे. डायरेक्ट लाद्या पाडतात. जास्त दिसणार नाही पण जो दिसते खड्डा त्याच आहे. हे बघा JCB अशा खांद्याला आणि पुढं अजून आहेत. हा ते बघा थोडीशी खान दिसत असेल बघा. मग काय फायनल तुम्हाला आता केल्यांची बागा दिसत असतील. यस लांब आहेत केल्याची बागा. कंटिन्यू केली लागलेली आहेत. सध्या आपण मला वाटतं केरला म्हणजे तामिळनाडूमध्ये पोहोचलो आहे. यांना रासकला केली लावलेली दिसतात सगळी. ही बघा परत एकदा बाग येत आहे पण झाडी झुडपे जास्त आहेत. केला सेम कोकणात जायची फिलिंग आहे. वाव जाम भारी भात. नुसता भात आपल्याकडचा भात, कोकणातला भात. केली फायनल एका स्टॉपवर थांबलेलं आहे. त्या स्टॉपचं मला नाव नाही माहिती. आमची मंडळी बरोबर दुसऱ्या दिवशी किती वाजलं बघा. 6:20 आलेले आहेत. भुसा उडलाय पार आमचा. आता दरम्यान संध्याकाळ झाली आणि काही माणसं उतरली ट्रेनमधून. त्यांच्या त्या चादरी आहेत त्या बघा, त्या अशा बाजूला काढून ठेवतात रेल्वेचे कर्मचारी. आणि ब्लँकेट अशा वरती जोडून ते वरती. हे अशा चादरी आहेत त्या. म्हणजे ही सेवा फक्त तुम्हाला AC डब्यामध्ये भेटेल, बाकी इतर डब्यामध्ये नसेल. तर सर्वांना माहितीच असेल. यस तर बरोबर रात्रीचे 8:10 झाले आहे आणि तिरुचिरापल्ली या ठिकाणी गाडी थेट आलेली आहे. लय उशीर झाला आहे गाडीला. आणि ही अशी आमची ट्रेन आणि आमची मंडळी कुठे आहेत काय माहिती. इकडे आहे सगळे. त्याच्या अंधार झालाय. 8:10 झालेत. AC रूम सगळे अंधारात दिसतात. तिरुपल्लीवर सुटलेली आहे गाडी आपली. किती आपल्या मधुरा जंक्शनला 157 जास्त रात्रीच्या बरोबर 10:10. हे प्रभू अंधारात उतरवलाय आम्हाला. लय कालोखात उतरवलाय. यास तर फायनली आम्ही मधुरा जंक्शनला. आणि ही आमची सगळी गँग कुठे गेली. इकडे आहे. यास दिस इज. हिला बघते पाणी आहे का नाही. यास बरोबर रात्रीचे 10:10 झालेले आहेत. तर फायनली आम्ही पोहोचलो. लय 11 वाजता 3-4 तास उशिरा ट्रेनने मधुराई जंक्शनला थेट उतरलो आहे. आणि आता आमची राहायची जेवायची सगळी सोय करायची आहे. बघूया. या बाजूला आमची ट्रेन आणि ही दुसरी आहे. ओके तर फायनली आता इथून पुढे कसा प्रवास येईल तो तुम्हाला थेट सांगण्यात येईल. आवडेल लाईक आणि सबस्क्राईब करा. व्यवस्थित असं नाही. थेट मधुराई जंक्शनवर घाशेसोबत आणि चौका ग्रुप सोबत. मेन म्हणजे 1 नंबरला बाहेर आलोय. आणि इथून काय सेवा करता आमचे अध्यक्ष. बघूया काय करतात ते. आता इथून प्लॅन सगळा आमच्यावर डिपेंड आहे. कुठं हॉटेल थांबायचा, जेवायचा, काय करायचा. आमचा नियोजन अजिबात काही नाही. 0 नियोजन असल्यामुळे आता सध्या पुढचा प्लॅन काय होते बघूया. यस पाण्याचे नळ का बघा. स्टीलचं नळ कसं आहे. बाहेर आलो आणि एक रिक्षावाला भेटला. लावून दोघा चौकशी करून दोघे गेलेत रिक्षामध्ये त्याच्यात. आणि मग फायनल झालं. आता इथून ते डायरेक्ट त्या हॉटेलला जायचं आहे. तर बघूया दोघे गेलेत काय. बघूया आता ते गेल्यानंतर चौकशी करतील आणि तुम्हाला सांगू. ते इथं जवळच आहे. त्या रिक्षामध्ये गेलो त्यांचे आणि रिक्षावाल्याचे आणि हॉटेलचे असा कॉन्टॅक्ट असतं. तर आता ह्या अशा रिक्षा इथं आहेत अवेलेबल. त्या रिक्षामध्ये बसून थेट ती रिक्षा तिकडे गेली.
त्या रिक्षामध्ये बसून आमचे पार्टनर गेलेत. बरोबर 10:30 वाजता रात्रीचे. न हा जो बाजूचा परिसर दिसतोय तो मदुराई रेल्वे स्टेशनच्या बाहेर. बाजूला रॉयल कोर्ट मोठा असं हॉटेल आहे वरती. इकडे अंडर मेंटेनन्स काम चालू आहे. फायनली आपली रिक्षा डन झाली आणि रिक्षावाले डन केलं आहे. आपका नाम क्या? सरावनन. सब अंदर दिखता है, काला काला दिखता है. इधर राइट है ना, लाइट चाहिए क्या? लाइट अंदर. चलो उधर निकले. अरे वाह, यस लाइट भी नहीं, लाइट रिक्षा में एकदम कलरफुल लाइट. मजा आया. अभी आता डायरेक्ट आपल्याला हॉटेलवर नेते आणि ह्यांनी डील केलेलं आहे सरावनन आपले भाईने. तर थेट आता हे रेल्वे बस स्टँड आहे क्या? बस स्टॉप आहे. रेल्वे स्टेशन का बस स्टॉप. यस बस स्टॉप रेल्वे स्टेशन. बरोबर आहे. तिकडे रेल्वेचा इंजिन लावले आहे तिथे. आता डायरेक्ट आपल्याला हॉटेल जंक्शन दिखाया ना. हाँ वो दिख रहा है अभी से. अभी अच्छा दिख रहा है बाहर का एंट्री. डायरेक्ट आपल्याला हॉटेल नेतात आणि भोसले ना सर ने उसके बगल में क्या? ओके भोसले के बगल में डन हो गया है. भोसलेच्या बाजूलाच हॉटेल दुसरा कुठला तरी आहे. भोसलेला काय परवडलं नाही होतं, त्यामुळे आता दुसरा हॉटेल बघून फायनल केलं आणि थेट आपल्या तिथे आता घेऊन जातात. पोलीसच्या गाड्या बघा इकडे कशा आहेत. आपल्याकडे ब्लॅक व्हाईट कलरच्या असतात, इकडे रेड कलरच्या पोलीसच्या गाड्या. रेल्वे स्टेशनच्या जवळ आपल्याला एक हा हॉटेल भेटला आहे आणि या काकांनी आणलेलं आहे आपल्याला थेट या हॉटेलवर. मॉडर्न हॉटेल आहे हा हॉटेल आपलं थेट. फायनली अशा 1, 2 आणि तिकडे काय 3 रूम आहेत आणि ही अशी रूम भेटली आम्हाला. रेट तुम्हाला थोड्याच वेळा सांगण्यात येतील. फक्त 4 जण. यस 4 8 12 व्यवस्थित. ओके तर रूमचा टेन्शन नाही. 1 नंबर रूम भेटलेला आहे. फक्त तुम्ही थांबा थोडंच वेळ, लगेच तुम्हाला रेट सांगण्यात येतील. आमची मंडळी गेली बाहेर हॉटेलचं सोय करायला जेवायला. तर बराच वेळ झाला, वाजले 11:15 आणि मदुराईमधला आमचा पहिला जेवण नॉनव्हेजचं सगळं बंद झालं आहे. तर नाईला झाला व्हेज खायचा. त्यामुळे हे मटर पनीर सांगितले आणि डाळ आणि भात. तर असा जेवणाचा चांगला पहिला आयटम सांगितला आहे. सर्व जेवायला या, आम्ही थेट जेवतो. येस, तो आपण जर हॉटेल बघितला त्या हॉटेलची एका रूमची 850 रुपये 1 नाईट. ओके, तर असं हॉटेल बघितलं आपण. गेलो आतमध्ये, मस्तपैकी आतमध्ये एकदम आहे, काय टेन्शनच नाही. सगळे हॉटेलच ह्या लाईनला आहेत. येस, तर फायनली आपला आजचा दिवस इथे संपूर्ण येत आहे आणि पुढची व्हिडिओ पूर्ण मदुराई तुम्हाला फिरवण्यात येईल. मीनाक्षी मंदिर वगैरे असं जे काही. चला बाय बाय. जय शिवराय, जय करा.